नशिबाने जोडलेली गाठ भाग 14. आई, अनुदी ठीक तर आहे ना? कसं झालं हे सगळं? तेवढंच गौरी बोलू शकली. विशाखा तिचा आवाज ऐकून डोके वर करून समोर पाहिले होते. गौरीला पाहताच ती रागाने लालबुंद झाली. ती अजिबात वेळ न घालवता गौरीच्या गालावर एक जोरदार चापट मारली. तिने असं काही प्रहार केला की गौरीचा चेहरा एका बाजूला खाल्ला. तिने आपला हात गालावर ठेवला आणि विशाखाकडे अवाक होऊन पाहिले. तेवढ्यात विशाखा रागाने तिच्याकडे बोट दाखवत म्हणाली, खबरदार, जर पुन्हा एकदा मला आई म्हणालीस तर तू माझी मुलगी नाहीच आहेस. तो कुणाचे घाणेरडे रक्त आहेस कुणास ठाऊक. ज्याला माझ्या नवऱ्याने डोक्यावर चढवून ठेवले आहे ते तुझ्यावर कितीही प्रेम करत असले तरीही रक्त आपला स्वभाव कसा बदलणार. ते आपला घाणेरडा रंग दाखवणारच आणि तो त्याने दाखवला आहे. म्हणूनच तुला स्वतःच्या बहिणीचं होणाऱ्या नवऱ्यावर वाईट नजर ठेवताना आणि त्याच्याशी प्रेमसंबंध जुळवताना अजिबात लाज वाटली नाही. तुझा जन्म जसा चुकीच्या मार्गाने झाला आहे तसेच तुला लोकांसोबत चुकीचे आणि खोटे संबंध ठेवतानाही लाज वाटत नाही. रागाने ओरडत पुढे म्हणाले, अगं, तू कुठेतरी जाऊन मरत का नाहीस? जेणेकरून तुझी काळी सावली माझ्यापासून आणि माझ्या कुटुंबापासून दूर होईल. लहानपणापासून आजपर्यंत तू माझ्या मुलीचा प्रत्येक हक्क हिरावून घेत आली आहेस. तिचे प्रत्येक सुख हिरावून घेत आली आहेस. कपडे असो, खेळणी असो व शाळा, प्रत्येक गोष्टीत तू तिचा हक्क हिरावून घेतलास. इतकेच काय, तिच्या वडिलांचं प्रेमावरही तिच्या पूर्ण हक्क होता. ते प्रेमही तू अर्ध अर्ध वाटून घेतले. तिच्या वडिलांना तिच्यापासून हिरावून घेतले आणि त्यानेही तुझे पोट भरले नाही. तर तू तुझी वाईट नजर तिच्या नवऱ्यावरही टिकवून ठेवलीस. जशी तुला संधी मिळाली आणि तिच्याकडून एक चूक झाली, तू त्याच गोष्टीचा फायदा घेऊन तिचे प्रेम तिच्यापासून हिरावून घेतले आणि आता इथे तिची विचारपूस करायला आली आहेस. जाणून घ्यायचे आहे ना तिची काय अवस्था झाली आहे? तर बघ. इतके बोलून ती गौरीला त्या वाडकडे घेऊन आली जिथून काचेच्या खिडकीतून ती अनुष्काला स्पष्ट पाहू शकत होती. जशी गौरीची नजर आत गेली तसे तिचे डोळे विस्फारले. अनुष्का बेडवर झोपलेली होती. तिच्या हाताला सलाईन लावलेली होती. तसेच तिथे पट्टी बांधलेली होती. तिच्या डोक्यावरही जखमेचा खुणा होत्या आणि तिथे पट्टी बांधली होती. तेवढ्यात विशाखा रागाने तिच्यावर वरडत म्हणाली, बघितलंस बघितलंस तू काय अवस्था करून ठेवली आहेस माझ्या मुलीची? आणि तरीही तू विचारले आहेस की अनुदी ठीक आहे की नाही? अगं, तू किती विचारपूस करायला आली आहेस की ती मेली की नाही हे बघायला आली आहेस? तेव्हा गौरी रडत विशाखाकडे पाहत म्हणाले, कसं झालं हे सगळं आणि ह्यात माझी काय चूक आहे आई? यावर विशाखा रागाने तिचे कांदे जोरात पकडून तिला गात 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 हलवत म्हणाले, काय म्हणालीस? यात तुझी काय चूक आहे? तर ठीक आहे, मी सांगते तुला की तुझी काय चूक आहे. तू तर तुझ्या वडिलांच्या सांगण्यावरून अर्णवशी लग्न करून स्वतःला खूप महान समजून घेतलं, कारण तू त्यांची अब्रू वाचवलीस ना. पण तू हा विचार नाही केलास की तुझ्या ह्या पावलामुळे माझी अनु त्यांच्या नजरेत किती खाली पडेल. आणि झालंही तसंच. आता जेव्हा ती परत आली आणि घरी पोचली तेव्हा तुझ्या वडिलांनी तिला घरातून हाकलून दिलं. ते म्हणाले की ती त्यांच्यासाठी मेली आहे. आता तिचा त्यांच्याशी कोणतेही संबंध नाही. ती कुठे गेली तरी त्यांना काही फरक पडत नाही. त्यानंतर तिने अर्णवला भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला समजले की तू तर त्याच्याशी लग्न करून बसली आहेस. इतकंच नाही तर अर्णव तुझ्यासोबत खूप सुखात आहे. या सर्व गोष्टीमुळे माझ्या अनुष्काचा मनाला खूप मोठी जखम झाली. ती काही दिवसांसाठी आपली स्वप्ने पूर्ण करायला काय गेली. सगळ्यांनी तिला एका झटक्यात विसरून गेलं. तिचं प्रेमही तिला सोडून तुझं झालं. ह्याच गोष्टींचा विचार करत करत तिने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. जाणून बुजून चालत्या ट्रक समोर रस्ता ओलांडला आणि स्वतःचा अपघात करून घेतला. सुदैवाने तिथे काही लोक हजर होते म्हणून त्याने तिला तातडीने या हॉस्पिटलमध्ये आणले. आता समजले का तू काय केले आहेस ते? अर्णवशी लग्न करून तू स्वतः तर महान बनलीस, पण तू माझ्या अनुला सर्वांच्या नजरेत पाडले, ज्यामुळे आता तिच्यासाठी
कुणाच्याही मनात कोणतीही जागा उरलेली नाही आणि मला खात्री आहे की तू ह्या गोष्टीमुळे खूप आनंदी असशील. शेवटी तुला जे हवे होते ते तुला मिळालेच ना, मग आता इथे का आली आहेस? जर ती मरेल तर तुझ्यापर्यंत बातमी पोहोचेलच ना. तू जा आणि आनंद साजरा कर. मग रडत गौरीकडे बोट दाखवत म्हणाले, गौरी, माझे एक बोलणे कान उघड ठेवून ऐकून घे. इतरांचे संसार उद्ध्वस्त करून जो स्वतःचा संसार ताटतो ना, त्याचा संसार एक ना एक दिवस उद्ध्वस्त होतोच. आणि हा माझा तुला शाप आहे. तू जे माझ्या अनुसोबत केले आहेस ना, देव करो आणि तेच तुझ्यासोबतही हो. तू तिचे सुख हिरावून घेतले आहेस ना, तर तो देव तुझेही सुख हिरावून घेईल. जेणेकरून तुला ही जाणीव होईल की जेव्हा आपलेच लोक आपल्याला नाकारतात आणि ज्या डोळ्यांमध्ये नेहमी प्रेम दिसायचे तिथे स्वतःसाठी तिरस्कार दिसू लागतो, तेव्हा कसे वाटते. त्यांचे बोलणे ऐकून गौरी 2 पावले मागे रेंगाळली आणि लडखडली. तिला आपल्या मनावर खूप मोठे दडपण आणि जडत्व जाणवू लागले. विशाखाचे शब्द तिच्या कानात पुन्हा पुन्हा गुंजत होते, ज्यामुळे ती अनुष्काच्या ह्या अवस्थेला स्वतःला जबाबदार मानू लागली. तेवढ्यात आत अनुष्काची तपासणी करण्यासाठी गेलेल्या नर्सने बाहेर येऊन सांगितले की अनुष्का शुद्धीवर आली आहे. हे ऐकताच विशाखा आपले अश्रू पुसून घाईघाईने आत गेली. दुसरीकडे ती गेल्यानंतर गौरी रडत तिथे जमिनीवर कोसळली आणि खाली बसली. तिच्या मनात ह्या क्षणी अर्णवसोबत घालवलेले क्षण आणि कानात विशाखाचे शब्द गुंजत होते, ज्यामुळे तिचे डोके खूप जड झाले होते आणि हृदयात प्रचंड वेदना होत होत्या. ती अशा एका दुभंगलेल्या वळणावर उभी होती जिथे तिला तिचे प्रेम आणि कुटुंब ह्यापैकी एकाची निवड करायची होती. तेवढ्यात अचानक तिने आपले अश्रू पुसले आणि ती उठून उभी राहिली आणि मग लगेचच अनुष्काचा खोलीचा दरवाजा उघडून आत गेली. तिने आत जाऊन पाहिले तर अनुष्का विशाखाला बिलगून रडत होती. तेवढ्यात तिची नजर गौरीवर पडली. तेव्हा ती गौरीकडे पाहत रडत म्हणाली, का गौरी, का केलंस तू असं? मी तर तुला नेहमीच माझी बहीण मानले होते. मग तू का माझ्याकडून माझेच प्रेम हिरावून घेतलेस? लहानपणापासून आजपर्यंत माझी प्रत्येक गोष्ट तुझ्यासोबत वाटून घेतली होती. मी कधीच काही बोलले नाही. माझ्या बाबांचे प्रेम, ज्याच्यावर फक्त आणि फक्त माझा हक्क होता, तेही तुला मिळू लागले. मी त्यावरही काही म्हटले नाही. प्रत्येक गोष्ट तुझ्याशी शेअर केली. पण अर्णव, ते माझे प्रेम होते, ते मी तुझ्याशी कशी वाटून घेऊ शकत होते? मग तू का का माझ्या अर्णवला माझ्यापासून हिरवून घेतलेस? मी काय बिघडवले होते तुझे? तेवढ्यात गौरी तिच्या जवळ आली आणि तिच्या शेजारी बेडवर बसून तिचे अश्रू पुसून म्हणाले, तुमच्याशी कोणी सांगितले की मी अर्णवजींना तुमच्या पासून हिरावून घेतले आहे? ते नेहमीच तुमचे होते, तुमचेच आहेत आणि तुमचेच राहतील. इतके मोठे पाऊल उचलण्यापूर्वी, स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी एकदा माझ्याशी बोललात तर असतात तर तुम्हाला हे सगळे करण्याची गरजच पडली नसती. तुम्हाला माहीत आहे ना, माझे आणि अर्णवजींचे लग्न फक्त आणि फक्त एक नाईलाजाने आहे, ज्याला आम्ही दोघंही तुमच्या परत येईपर्यंत हे नातं निभावत आहोत. अनुष्काच्या डोळ्यात दाटून आलेले आश्चर्य पाहून पुढे म्हणाले, हो दी, अर्णवजींनी स्वतः माझ्यासमोर हा करार केला होता की जोपर्यंत तुम्ही परत येत नाही तोपर्यंत आपण सर्वांसमोर नवरा बायको असण्याचे खोटे नाटक करू आणि जसं तुम्ही परत याल तसे आम्ही दोघंही ह्या नात्यातून मुक्त होऊ. मग तुम्ही स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न का केलात? अर्णवजी अजूनही तुमच्यावर खूप प्रेम करतात. खरं तर त्यांच्या हृदयात तुमच्याशिवाय इतर कोणासाठीही जागा नाही, माझ्यासाठी सुद्धा नाही. आणि आता जेव्हा तुम्ही परत आला आहात तेव्हा माझ्या नाईलाजाच्या नात्यात राहण्याला काही अर्थच उरला नाही. हो, तुम्ही काळजी करू नका, खूप लवकरच अर्णवजी तुमचे होतील. मग अनुष्का आनंदाने हसत तिला म्हणाली, तू खरं सांगते आहेस का गौरी? अर्णव खरंच अजूनही माझ्यावर प्रेम करतो आणि तो माझ्या परत येण्याची वाट पाहत आहे. यावर गौरीने हसतच होकारार्थी मान हलवली. तेव्हा अनुष्का आनंदाने विशाखाला म्हणाली, बघितलं साई, मी म्हणत नव्हते का गौरी अशी नाहीये, ती कपटी नाहीये, ती मला कधीच फसवणार नाही. अर्णव अजूनही माझाच आहे, तो अजूनही माझ्यावरच प्रेम करतो. इतके बोलून ती विशाखाला बिलगली. दुसरीकडे गौरीने हसत तिच्याकडे पाहिले आणि मग
मागे वळून आपले अश्रू पुसत ती त्या वॉर्डमधून बाहेर पडली. ह्याच जुन्या गोष्टी आठवून बेडवर झोपलेल्या गौरीचं डोळ्यातून अश्रू वेगाने वाहू लागले. मागच्या काही दिवसात तिचे आयुष्य किती बदलून गेले होते. सगळं काही बदलले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा सूर्याचा प्रकाश खिडकीतून येत अर्णवच्या खोलीतील बेडच्या डाव्या बाजूला पालत्या झोपलेल्या अर्णववर पडला, तेव्हा त्याचे डोळे हळूहळू उघडू लागले. त्याने खोलीत इकडे तिकडे पाहिले. मग तो आपल्या बेडवरून उठून उभा राहिला आणि आळस देत बेडच्या उजव्या बाजूला पाहत म्हणाला, गौरी, एक कप कॉफी. तो एवढंच बोलू शकला कारण त्याचे लक्ष अचानक रिकाम्या बेडकडे गेले आणि मग त्याची नजर संपूर्ण खोलीवर फिरली. संपूर्ण खोली पूर्णपणे रिकाम होती, जिथे त्याच्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते. तेवढ्यात त्याच्या मनात रात्रीच्या गोष्टी ताज्या होऊ लागल्या. गौरीचे त्याला सोडून जाणे, त्याने गौरीला थांबवण्याचं केलेलं आटोकाट प्रयत्न, त्याचा झालेला मानसिक कोंडमारा, सुनीता यांनी त्याला सावरणे आणि नंतर राकेश त्यांच्या मदतीने त्याला त्याच्या खोलीत आणणे, हे सगळे आठवून तो आपले डोके पकडून पुन्हा बेडवर बसला. हळूहळू त्याला सगळे आठवू लागले. रात्री गौरीचे निघून जाणे, गौरीचे निघून गेल्यानंतर अर्णव खूपच जास्त भावूक झाला होता. जर सुनीता यांनी त्याला सावरले नसते तर माहीत नाही तो काय करून बसला असता. मध्यरात्री त्यांनी त्याची समजूत काढून राकेशांच्या मदतीने त्याला त्याच्या खोलीत आणले होते आणि मग स्वतःच त्याला सांभाळत बेडवर निजवून गेल्या होत्या. मागच्या रात्रीच्या सर्व गोष्टी आठवून अर्णवचे डोळे पुन्हा एकदा पाणवले. त्याने आपले तोंड दोन्ही हातांनी झाकून घेतले. थोड्या वेळाने त्याने आपले हात बाजूला करून समोर पाहिले, तेव्हा त्याचे डोळे पूर्णपणे लाल झाले होते. तसेच त्याच्या चेहऱ्यावरील भाव कमालीचे कठोर झाले होते. तो उठला आणि स्वतःशीच म्हणाला, हे तू अजिबात चांगले केले नाहीस गौरी. मला नाकारून, माझ्या प्रेमाचं धिक्कार करून तू मुळीच चांगले केले नाहीस. मी तुझ्यासाठी स्वतःला बदलण्यापर्यंत तयार होतो. तुला थांबवण्याचा किती प्रयत्न केला, पण तू तुझ्या हट्टापायी सगळे काही संपवून टाकलेस. तू हे अजिबात बरे केले नाहीस आणि ह्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील, हे माझे तुला वचन आहे. ज्याप्रमाणे तू मला सोडून इथून गेली आहेस ना, त्याचप्रमाणे तू स्वतः माघारी परत माझ्याकडे येशील. तुझी अशी अवस्था करेन की तू माझ्याकडे येण्यासाठी तडपडून मरशील. तू आतापर्यंत फक्त माझे प्रेम पाहिले आहेस ना, माझा राग पाहिला आहेस, पण माझा तिरस्कार पाहिलेला नाहीस, जो आता तू अनुभवशील. माझे तुला वचन आहे, ज्याप्रमाणे आज मी तडपडत आहे ना, तसेच प्रकारे जर तुला हे स्वतःसाठी तडपडण्यास भाग पाडले नाही तर माझे नावही अर्णव शिंगानिया नाही. इतके बोलून तो कपाटाकडे गेला. तिथून टॉवेल काढून बाथरूममध्ये निघून गेला. दुसरीकडे खाली सुनीता यांनी रमाताई सोबत मिळून डायनिंग टेबलावर नाश्ता वाढायला सुरुवात केली होती. आदल्या दिवशी झालेल्या त्या गोंधळामुळे सर्वजण खूप काळजीत होते, पण कोणीही एकमेकांसमोर आपली काळजी दाखवून देत नव्हते. सध्या सगळेजण बसून आपली नाश्ता करत होते. दुसरीकडे थोड्या वेळानंतर अर्णव बाथरूममधून बाहेर आला. त्यानंतर तो तयार झाला आणि आपल्या फाईल्स व सामान घेऊन खोली बाहेर पडला. तो खाली आला आणि थेट मुख्य दरवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तितक्यात डायनिंग टेबलावर बसलेल्या सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेले. तेव्हा सुनीता यांनी त्याला आवाज देऊन थांबवत म्हणाले, अर्णव, थांब बाळा, कुठे चालला आहेस? अर्णव त्यांच्याकडे पाहत म्हणाला, ऑफिसमध्ये चाललो आहे आई, तिथे एक महत्त्वाची मीटिंग आहे. सुनीता त्याच्याजवळ येत म्हणाल्या, हो, तर ती मीटिंग तुझे बाबा सांभाळतील, तू आज सुट्टी घे. अर्णव त्यांच्याकडे पाहत म्हणाला, नाही आई, सुट्टीची गरज नाही, मी ठीक आहे. तसंही कामात बिझी राहीन तर माझं मन इकडे तिकडे कमी भरकटेल. त्याचं बोलण्याचं अर्थ समजून सुनीता त्याला म्हणाल्या, ठीक आहे, मग नाश्ता करून जा, उपाशी पोटी जाऊ नकोस. अर्णव बाहेर दरवाजाच्या दिशेने पुढे जात म्हणाला, नाही आई, भूक नाही आहे आणि इच्छाही नाही आहे. मी ऑफिसमध्येच काहीतरी खाईन. सध्या जाणे गरजेचं आहे. मला आधीच खूप उशीर झाला आहे. इतके बोलून तो तिथून निघून गेला तर सुनीता त्याच्याकडे पाहतच राहिल्या.
दुसरीकडे जेव्हा गौरीचे डोळे उघडले तेव्हा तिची नजर सर्वात आधी खोलीवर पडली. अर्णवच्या खोलीत राहून राहून तिला त्या खोलीची इतकी सवय झाली होती की या खोलीत तिला मोठे रिकामेपणा जाणवत होते. तिने एक मोठा श्वास घेतला. मग आपले कपडे घेऊन ती बाथरूममध्ये गेली. काही वेळानंतर ती आपले केस टॉवेलने पुसत बाहेर आली आणि मग आरशासमोर उभी राहून तयार होऊ लागली. तिने आपल्या केसांची वेणी घातली. त्यानंतर जशी ती भांगत कुंकू भरायला लागली तसे तिचे हात थांबले आणि ती आपल्या बोटांवर लागलेल्या कुंकवाकडे पाहू लागली. या कुंकवावर आता तिचं कोणताही हक्क नव्हता, कारण सर्व नातेसंबंध तिने स्वतः तोडले होते. आता ह्या कुंकवावर जर कोणाचा हक्क असेल तर तो फक्त अनुष्काचा होता. हाच विचार करून तिच्या हृदयात एक तीव्र वेदना जाणवली. तिने ते कुंकू परत कुंकवाच्या डब्यातच टाकून दिले आणि आपले बोटे लहान नॅपकिनने पुसून घेतली. त्यानंतर तिने आपल्या गळ्यात घातलेले मंगळसूत्रही उतरवून एका लहान डब्यात ठेवून दिले. त्यानंतर ती आपल्या ओढणीला पिन लावत आपली बॅग उचलून खोलीबाहेर आली. तिने पाहिले तर डायनिंग टेबलावर नाश्ता तयार ठेवली होती. तिथे अनुष्का आपली नाश्ता करत होती, पण लवली तिथे नव्हती. हे पाहून गौरी पुढे आली आणि अनुष्काकडे पाहत म्हणाली, गुड मॉर्निंग दी. लवली कुठे आहे? तेव्हा अनुष्का तिच्याकडे पाहत म्हणाली, ती तर सकाळीच घराबाहेर पडली आहे. ती मला सांगत होती की मी तुला कळवून देऊ की ती तुला थेट कॉलेजमध्ये भेटेल आणि तू नाश्ता करूनच कॉलेजला जा. तिने तुझ्यासाठी करून ठेवली आहे. तेव्हा गौरीने होकारार्थी मान हलवली आणि तिला म्हणाली, तुम्ही तुमची औषधे घेतलीत का? यावर अनुष्काने होकार दिला. त्यानंतर गौरी आपली बॅग आणि फोन हॉलमध्ये सोफ्यावर ठेवून स्वयंपाकघराकडे जाऊ लागली. तेव्हा अनुष्का तिला म्हणाली, गौरी, तू स्वयंपाकघरात कुठे चालली आहेस? आधी नाश्ता करून घे. गौरी मान हलवत म्हणाली, नाही दी, माझी इच्छा नाही आहे. मी फक्त एक कॉफी घेईन आणि ती मी स्वतःच बनवीन. तुम्ही तुमचा नाश्ता करा. अनुष्काने तिचं बोलण्यावर होकार दिला. दुसरीकडे अर्णव त्याच्या ऑफिसमध्ये पोचला आणि आपल्या केबिनमध्ये बसून फाईल्स तपासू लागला. त्याने शिपायाला सांगून एक कप कॉफी मागवून घेतली. थोड्या वेळानंतर त्याच्या केबिनच्या दरवाजावर टॅप टॅप असा आवाज झाला. तेव्हा त्याने आत यायला सांगितले. त्यावर विकास आत आला आणि अर्णवला म्हणाला, सर, कोणीतरी लवली अरोरा तुम्हाला भेटायला आले आहेत. त्या म्हणाले की तुम्ही त्यांना ओळखता. त्या गौरीच्या मैत्रिणी आहेत आणि त्यांचे तुमच्याशी बोलणे खूप गरजेचे आहे. गौरीचे नाव ऐकताच अर्णवने हातातील फाईल घट्ट पकडली आणि विकासकडे पाहत म्हणाला, ठीक आहे, तिला आत पाठव. विकास हो म्हणाला आणि तिथून निघून गेला. थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा दरवाजा वाजला. तेव्हा तिने आत येण्यास सांगितले. त्यावर लवली आत आले. ती आत अर्णवशी काही बोलणार होती. तितक्यात अर्णव अचानक उठून उभा राहिला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, का आली आहेस इथे? अशी कोणती महत्त्वाची गोष्ट होती जी तू इथे माझ्याशी बोलायला आली आहेस? असे तर नाही ना की तू तुझ्या मैत्रिणीची बाजू घ्यायला आली आहेस? जर असे असेल तर तू जाऊ शकतेस. मला तुझ्याशी आणि तिच्याशी काहीही बोलायचे नाही आहे ना तिची कोणतीही बाजू ऐकायची आहे. तिला जे करायचे होते ती करून बसली आहे. तेव्हा लवलीने त्याच्याकडे पाहिले, ज्याच्या चेहऱ्यावर ह्यावेळी प्रचंड राग होता आणि तो असणे स्वाभाविकच होते. गौरीने जे कृत्य केले होते त्यानंतर अर्णवचा गौरीवर आणि तिच्याशी जोडलेल्या सर्व लोकांवर रागवणे योग्यच होते. हाच विचार करून लवलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग अर्णवकडे पाहत म्हणाले, मी इथे तिच्यासाठी आलेले नाही आणि ना तिची बाजू घेण्यासाठी आले आहे. मी इथे तुमच्यासाठी आले आहे, तुम्हाला सत्य सांगण्यासाठी. एक असे सत्य ज्यापासून तुम्ही अजूनही पूर्णपणे अनभिज्ञ आहात, ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात इतके मोठे वादळ आले. तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहत असून म्हणाला, सत्य? कोणते सत्य? असे कोणते सत्य आहे ज्यापासून मी अनभिज्ञ आहे? तू तुझ्या मैत्रिणीसाठी एखादी काल्पनिक गोष्ट तर रचत नाही आहेस ना? तेव्हा लवली त्याच्याकडे पाहत म्हणाली, नाही, मी गौरीची शपथ घेऊन सांगते,
मी कोणतीही काल्पनिक गोष्ट रचत नाहीये. मी इथे तुम्हाला फक्त सत्य सांगायला आले आहे. आणि सत्य हे आहे की एकदा अर्णवकडे पाहून तिने त्याचे हावभाव टिपले. तिचे हे बोलणे ऐकून अर्णव पार हादरून गेला. त्याने अत्यंत आश्चर्यचकित होऊन लवलीकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरील भाव क्षणाक्षणाला बदलत होते. तेवढ्यात लवली त्याच्याकडे पाहत पुढे म्हणाले, हो जिजू, अनुष्का परत आली आहे. आणि तुमच्या आयुष्यात हे जे काही वादळ आले आहे ना, त्याचे कारण दुसरी तिसरी कोणी नसून तीच आहे. पूर्ण गोष्ट तर मला माहीत नाही, पण गौरीचे तुम्हाला सोडून जाणे आणि अनुष्काचे अचानक परत येणे यात नक्कीच काहीतरी संबंध आहे. म्हणूनच मला असे वाटते की गौरी तुम्हाला सोडून फक्त आणि फक्त अनुष्कामुळेच गेली आहे. आता यामागचे नक्की कारण काय आहे? अनुष्काने तिला काय म्हटले आहे हे मला माहीत नाही. पण ही गोष्ट त्या दिवसाची आहे जेव्हा काही दिवसांपूर्वी राजेश काकांनी अनुष्काला घरातून बाहेर काढले होते. त्यानंतर गौरी तिला माझ्या घरी घेऊन आली होती, जेणेकरून मी तिला माझ्याकडे ठेवू शकेन. त्यावेळी अनुष्काला खूप दुखापत झाली होती. तिला पाहून असे वाटत होते की जणू तिचा अपघात झाला आहे. इतके सांगून लवली त्याला आणखीही काही गोष्टी सांगू लागली, ज्या ऐकून अर्णवच्या चेहऱ्यावरील भाव पूर्णपणे बदलत होते आणि त्याच्या चेहऱ्यावर तीव्र राग स्पष्ट दिसत होता. तेव्हाच लवली त्याला म्हणाले, त्या दिवसानंतर मी गौरीच्या वागण्यात नेहमीच बदल पाहिले आहेत. इतकेच नाही, विशाखा काकू नेहमीच तिच्या तिरस्कार करायच्या, पण काही दिवसापासून त्यांचे वागणेही गौरीप्रती खूप मऊ झाले होते. या सर्व गोष्टींमुळे मला थोडा संशय येत होता, पण गौरीला विचारूनही तिने मला काहीच सांगितले नाही. जेव्हा ती परवा घरातून बाहेर पडत होती तेव्हाच तिने मला सांगितले की आता तिला तुमच्यासोबत राहायचे नाही आणि ती नेहमीसाठी माझ्या घरी येत आहे. मी तिचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, जेणेकरून ती आपला निर्णय बदलावा, पण ती आपल्या हट्टावर ठाम होती. म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ह्या मागचे खरे सत्य काय आहे ते शोधून काढावे. असेही असू शकते की विशाखा काकू आणि अनुष्काने मिळून असे काहीतरी केले असेल ज्यामुळे गौरीला तुम्हाला सोडून जावे लागले. नाहीतर मी स्वतः तुमच्या दोघांमधील बदल, जाणारे नाते आणि प्रेम पाहिले आहे. आपल्या हातातील घड्याळाकडे पाहत ती पुढे म्हणाले, आता मला निघावे लागेल जिजू. गौरी कॉलेजला पोचणारच असेल. जर मी तिला कॉलेजमध्ये दिसले नाही तर तिला संशय येईल. तिने मला आपली शपथ दिली होती की मी तुम्हाला काहीही सांगण्याचं किंवा तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करू नये. पण कोणतीही शपथ माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यापेक्षा मोठी नाही. लहानपणापासून आजपर्यंत मी तिला प्रेमासाठी तरसताना आणि स्वतःच्या मनात घुटमळताना पाहिले आहे. आता मी तिला आणखी त्रास सहन करताना पाहू शकत नाही. माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही आणि गौरीने एकत्र राहावे. फक्त म्हणूनच मी माझ्या बाजूने हा प्रयत्न करायला आले होते, जेणेकरून नंतर माझ्या मनात कोणतेही अपराधीपणाची भावना राहणार नाही की मी माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात तिचे प्रेम परत आणण्यासाठी एक छोटासा प्रयत्नही करू शकले नाही. इतके बोलून ती जाऊ लागली की तितक्यात खोल विचारात बुडलेला अर्णव तिच्याकडे पाहत म्हणाला, थांब लवली. लवली तिथेच थांबली आणि तिने वळून तिच्याकडे पाहिले. तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहत म्हणाला, माझे एक काम करशील? लवलीने होकारार्थी मान हलवले. तेव्हा अर्णव तिला काहीतरी सांगू लागला, जे ऐकून लवलीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. काही वेळानंतर लवली त्याच्या केबिनमधून बाहेर पडली. ती गेल्यावर अर्णवने आपला फोन उचलला. काही क्षण त्या फोनकडे पाहिले आणि नंतर त्यामध्ये एक मेसेज टाईप करून तिला दिला आणि फोन पुन्हा टेबलावर ठेवून आपल्या खुर्चीवर बसला. आपल्या दोन्ही हातांचे पंजे एकमेकांमध्ये अडकून त्यावर आपले डोके टिकून तो गंभीरपणे विचार करू लागला. ती सकाळची वेळ होती जेव्हा गौरीची ऑटो युनिव्हर्सिटीच्या समोर येऊन थांबली. त्यातून गौरीने खाली उतरून ऑटोवाल्याला पैसे दिले आणि मग ती युनिव्हर्सिटीच्या आत जाऊ लागली. तितक्यात तिच्या फोनवर एक बीप असा आवाज आला. गौरीने आपला फोन बाहेर काढून चेक केला तर तिला एक मेसेजचे नोटिफिकेशन आले होते. तिने जेव्हा नाव पाहिले तेव्हा स्क्रीनवर चमकणारे ते नाव पाहून एका क्षणासाठी तिचे डोळे तिथेच खिळून राहिले. तिचे डोळे पाण्याने भरून आले होते. तिने एका क्षणासाठी आपले
डोळे बंद केले आणि मग तो मेसेज उघडून पाहिला. मेसेज पाहताच तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. खरे तर तो मेसेज अर्णवचा होता, जो त्याने गौरीला पाठवला होता. त्याने गौरीला स्वतःला भेटण्यासाठी एका डोंगरावर बोलवले होते. त्या मेसेजमध्ये त्याने असे लिहिले होते की जर ती सकाळी 10 वाजेपर्यंत तिथे पोचली नाही तर तो डोंगरावरून खाली उडी मारून आपला जीव घेईल आणि त्याच्या मृत्यूला फक्त तीच जबाबदार असेल. हे वाचून गौरी पूर्णपणे घाबरून गेली. तिचे हात पाय तर कापायला लागले. तिने एक नजर युनिव्हर्सिटीकडे टाकली आणि मग तातडीने दुसरी ऑटो पकडून ती तिथून निघून गेली. दुसऱ्या बाजूला आकाश ढगांनी दाटून आले होते आणि पावसाळे हवामान तयार झाले होते. अर्णव ह्यावेळी एका उंच डोंगराच्या अगदी टोकावर दरीच्या कडेला उभा होता. वेगवान वाऱ्यामुळे त्याचा पांढरा शर्ट हवेत उडत होता आणि त्याचे केस विस्कटत होते. त्याने आपला एक हात पॅन्टच्या खिशात टाकला होता तर दुसऱ्या हाताने तो सिगरेट वडत कस घेत होता. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील भाव अत्यंत कठोर आणि गंभीर होते. तो आपल्या समोर दूरवर पसरलेल्या खोल दरीकडे पाहत होता, ज्या दरीवर धुक्याची चादर पसरली होती. तितक्यात अर्णवला आपल्या मागून कोणाच्या तरी वेगाने चालण्याचं आणि धापा टाकण्याचा आवाज आला. त्याने मागे न वळता समोर दरीकडे पाहताच एकदम करड्या आवाजात म्हणाला, थँक गॉड तू आलीस, नाहीतर मी इथून उडी मारून खरंच जीव देणार होतो. पण माझ्या मनाला पूर्ण विश्वास होता की तू येशील. असे होऊ शकत नाही की मी तुला बोलावले आणि तू येणार नाहीस. मला पक्के माहीत होते की तू कोणत्याही परिस्थितीत मला मरताना पाहू शकत नाही. पण मी ह्यावेळी तुझ्यावर खूप नाराज आहे. का गेलीस तू मला सोडून? अशी कोणती कारण होती ज्यामुळे तुला मला सोडून जावे लागले? तुला माहीत होते की मी तुझ्यावर खूप प्रेम करू लागलो आहे, तरीही तू माझ्या भावनांची अजिबात कदर केली नाहीस. जर काही गोष्टी होती तर मी ती आपण दोघांनी मिळून सोडवू शकलो असतो. पण तू माझ्याशी बोलण्याऐवजी माझ्यापासून दूर जाणे निवडलेस. का केलेस तू असे? का केलेस तू असे अनु? इतके बोलून त्याने आपली सिगरेट दरीत फेकून दिली आणि तो मागे वळला. त्याने समोर पाहिले तर तिथे यावेळी काळी जीन्स आणि पांढऱ्या शर्टमध्ये अनुष्का उभी होती आणि त्याच्याकडेच पाहत होती. तिचे श्वास वेगात चालत होते, ज्यावरून हे स्पष्ट समजत होते की ती इथे पळत पळत आली आहे. त्याचे ते बोलणे ऐकून अनुष्का पटकन धावत गेली आणि तिने त्याच्या गळ्यात घट्ट मिठी मारली. त्याच्या गळ्याभोवती आपले हात गुंफून ती म्हणाली, आय एम सॉरी अर्णव, आय एम रिअली सॉरी. चूक झाली माझ्याकडून. प्लीज मला माफ कर. मला तुला सोडून जायचे नव्हते, पण माझं नाईलाज होता. लहानपणापासूनच फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचे स्वप्न होते. अशातच तेव्हा लग्नाच्या वेळी मला चित्रपटाची ऑफर आली. तेव्हा मला माझे स्वप्न पूर्ण होताना दिसले. पण मला ही पण भीती होती की तुमचे कुटुंब इतके प्रतिष्ठित आहे, ते कदाचित मला चित्रपटांमध्ये काम करू देणार नाही. बस आपल्या ह्याच भीतीमुळे आणि आपले स्वप्न साकार करण्यासाठी मला तुला सोडून जावे लागले. पण माझे मन जाणे अर्णव, जिथे गेल्यावर मला एका क्षणासाठीही शांतता मिळाली नाही. माझं एकही क्षण असं गेला नाही जेव्हा मला तुझी आठवण आली नसेल. सारखा सारखा मला हाच अपराधीपणा खात होता की मी तुला फसवले आहे. मला तुला सोडून जायला नको होते. ह्याच कारणामुळे आता मी माझे स्वप्न सोडून परत तुझ्याकडे आले आहे. कारण मला हे समजले आहे की माझे स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा जास्त आनंद मला तुझ्यासोबत राहण्यात मिळेल. तू माझे जग बनला आहेस, ज्याच्यासाठी मी असे एक काय हजारो स्वप्ने त्याग करू शकते. तिचे हे बोलणे ऐकून अर्णव हसला. तो अनुष्कापासून वेगळा झाला आणि तिचा चेहरा आपल्या हातांमध्ये धरून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, खरं सांगतेस ना तू अनु? यावेळी मला फसवणार नाहीस ना? मला सोडून जाणार नाहीस ना? जर ह्यावेळी तू असं केलंस तर मी जगू शकणार नाही. आपला हात पुढे करत तो म्हणाला, मी तुला माफ करायला तयार आहे अनु, पण तुलाही माझ्याशी एक वचन द्यावं लागेल. मला वचन दे की ह्यावेळी माझा ह्या हात धरल्यानंतर तो कधीच सोडणार नाहीस.
तर आयुष्यभरासाठी मला साथ देशील? तेव्हा अनुष्काने हसत त्याचा हात हातात घेतला आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली, वचन देते अर्णव, जी चूक आधी केली आता कधीच करणार नाही. यावेळी तुला सोडून जाणार नाही, तुला फसवणार नाही. तर आयुष्यभर तुझी साथ देण्यासाठी हा हात धरत आहे. फक्त एक वेळ मला माफ कर आणि मला एक संधी दे. तेव्हा अर्णवने पुन्हा तिच्या डोक्याचा पाठीमागे हात ठेवून तिला स्वतःच्या जवळ ओढले आणि मिठी मारली. अनुष्का त्याच्या गळ्यात पडताच आनंदाने हसली. तिकडे अर्णवनेही तिला मिठी मारली, पण समोर पाहतो एक डेव्हिल स्माईल दिला. त्याची नजर ह्यावेळी अगदी समोर खेळली होती, जिथे गौरी डोळ्यात अश्रू घेऊन उभी होती. तिचे हात थरथरत होते आणि ती हळूहळू आपली पावले मागे घेत होती. तिच्या डोळ्यातील अश्रू आता वाहून तिच्या गालावर येऊ लागले होते. ती फक्त एकटक पापणीही न मिटता समोर एकमेकांच्या मिठीत उभे असलेल्या अर्णव आणि अनुष्काला पाहत होती. हे पाहून तिच्या गळ्यात काहीतरी अडकल्यासारखे वाटत होते, ज्यामुळे आता तिथे एक क्षणही थांबणे कठीण झाले होते. अचानक ती वळली आणि आपल्या हाताने अश्रू पुसत धावत तिथून निघून गेले. तिकडे हे पाहून अर्णव हसला, पण त्याचे डोळे मात्र कठोर झाले होते. आता तुला समजेल गौरी की मन तुटण्याचे दुःख काय असते. खूप आवड आहे ना तुला दुसऱ्यांच्या मनाशी खेळण्याची, त्याग करणारी देवी बनायची. आता तुला कळेल की स्वतःच्या डोळ्यासमोर आपल्या प्रेमाला दुसऱ्या कुणासोबत पाहून कसे वाटते. अनुष्कासाठी सोडले होते ना तू मला, तर ठीक आहे, तुझी ही इच्छाही मी पूर्ण करेन. तुझ्या डोळ्यासमोरच आता मी अनुष्काचं जवळ राहीन आणि तो प्रत्येक क्षण तुझ्यासाठी इतका कठीण करेन की त्यामध्ये तुला श्वास घेणंही कठीण होऊन बसेल. काही वेळानंतर गौरीची ऑटो अपार्टमेंटच्या समोर येऊन थांबली. तेव्हा गौरीने ऑटोवाल्याला पैसे दिले आणि ती वेगाने पाऊल टाकत अपार्टमेंटच्या दिशेने पुढे गेली. तिने दरवाजा उघडला आणि मग मेन डोर बंद करून अजिबात वेळ न घालवता ती थेट आपल्या खोलीत निघून गेली. ती आपल्या खोलीत आली आणि तिने दरवाजा बंद केला. त्यानंतर दरवाजालाच पाठ लावून ती जमिनीवर आपले गुडघे दुमडून बसली. तिने आपला चेहरा आपल्या दोन्ही हातांमध्ये लपवला. तसे तिचे अश्रू वेगाने वाहू लागले आणि ती हुंदके देऊन रडू लागली. काही वेळानंतर तिने आपले हात चेहऱ्यावरून बाजूला केले, तेव्हा तिचा पूर्ण चेहरा अश्रूंनी भरला होता. सतत रडल्यामुळे तिचा चेहरा लाल झाला होता आणि तिच्या डोळ्यातही गुलाबी झाक आली होती. तिच्या डोळ्यात सारखा तोच क्षण फिरत होता जेव्हा तिने अर्णव आणि अनुष्काला एकमेकांच्या मिठीत पाहिले होते. या गोष्टीमुळे तिला आपल्या मनात एक अस्वस्थपणा जाणवत होता. तिने आपल्या बॅगमधून फोन काढला, तो चालू केला आणि त्यामध्ये अर्णवचा फोटो पाहू लागले. फोटो पाहताना तिचे अश्रू पुन्हा वाहू लागले. त्या फोटोकडे पाहत ती स्वतःशीच म्हणाली, काय इतकं वाईट वाटतं मला तुम्हाला दोघांना इतका जवळ पाहून. खरं तर मला हेच हवं होतं ना की तुम्ही दीदीला स्वीकारावं, तिला पुन्हा तुमच्या आयुष्यात सामील करून घ्यावं आणि तिच्या आनंदाचे दिवस तिला परत यावेत. मग आत्ता का वाईट वाटतंय मला, का इतकं त्रास होतोय, का हा अस्वस्थपणा जाणवतोय. हे माहीत होतं मला की हे नातं फक्त एका तडजोडीवर टिकून होतं आणि एक ना एक दिवस हे नातं तुटणारच होतं. मग मी ही गोष्ट का स्वीकारू शकत नाही, का एवढ्या वेदना होत आहेत. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपले अश्रू पुसत पुढे म्हणाले, नाही गौरी, तू रडणार नाहीस. तू इतकी कमकुवत नाहीस की कुणासाठीही अश्रू घालत बसशील. तसंही हे नातं तडजोडीचं होतं, जे कधी ना कधी संपणारच होतं. त्यामुळे तुला आता हे सत्य स्वीकारावंच लागेल आणि स्वतःच्या आयुष्यात पुढे जावं लागेल. तू अर्णवजींच्या आयुष्यात कुठेच अस्तित्वात नाहीस. अर्णवच्या फोटोकडे पाहून रडत ती म्हणाली, नाहीतर त्यांनी इतक्या सहज दीदीला माफ करून तिला पुन्हा स्वीकारलं नसतं. त्यांनी तिला एका क्षणात माफ केलं, तिला जवळ केलं आणि कोणताही प्रश्न विचारला नाही. म्हणूनच आता तुला त्यांना विसरून पुढे जावं लागेल. ते आधीही दीदीचेच होते, आजही आहेत आणि कायम राहतील. त्यांच्यामध्ये येण्याची चूक तर तू केली होतीस ना, मग ह्याची शिक्षाही तुलाच भोगावी लागणार. इतके बोलून तिने आपले डोके वर उचलले आणि पाठीमागतील दरवाजाला टेकून आपले डोळे बंद केले. अशाच प्रकारे काही दिवस निघून गेले.
या सरत्या दिवसांमध्ये अर्णवने आपल्या सर्व घरच्यांना आणि सोबतच राजेश यांनाही आपल्या व अनुष्काचा एकत्र येण्याबद्दल सांगून दिले होते. हे ऐकून अर्णवचे घरचे त्याच्यावर प्रचंड नाराज झाले. आजोबा यांनी तर त्याच्यावर चक्क हातही उचलला होता, कारण ते अनुष्कावर प्रचंड संतापलेले होते. तिच्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या इज्जतीचे दिंडोळे निघता निघता राहिले होते. अशा परिस्थितीत ते तिला इतक्या सहज कसे माफ करणार होते. पण अर्णवने त्यांना शांत करत देवजाने असे काय सांगितले की त्यानंतर घरातील सर्वजण हळूहळू का होईना पण त्या दोघांच्या लग्नासाठी तयार झाले. परंतु राजेश अजूनही अनुष्का आणि अर्णववर खूप रागवले होते. त्यांनी रागाच्या भरात अर्णवला खूप खरे खोटेही ऐकवले होते, कारण गौरीने अर्णवला सोडून येण्याचं जो बालीस निर्णय घेतला होता त्यानंतर त्यांना फक्त अर्णवकडूनच ही अपेक्षा होती की कदाचित तो हे नातं सांभाळून घेईल आणि गौरीसोबतचे आपले नाते वाचवेल. अशा परिस्थितीत अर्णवच्या अनुष्कासोबत लग्न करण्याचा निर्णयाने त्यांना खूप मोठा धक्का बसला होता आणि त्यांना खूप दुःख झाले होते. त्यांनी अर्णवकडून अशा मूर्खपणाच्या निर्णयाची अजिबात अपेक्षा केली नव्हती. सोबतच आता त्यांना आपल्या त्या निर्णयाची प्रचंड लाज आणि खंत वाटत होती. जो निर्णय त्यांनी न लाजामध्ये काही होईना पण गौरीवर लादला होता. जर त्यावेळी त्यांनी गौरीला आपल्या इज्जतीची गळ घालून लग्नासाठी फोर्स केले नसते तर कदाचित आज गौरीचे आयुष्य असे उद्ध्वस्त झाले नसते. दुसरीकडे अनुष्का आणि अर्णवच्या लग्नाच्या निर्णयाने जर कोणी सर्वात जास्त आनंदी असेल तर त्या विशाखा आणि स्वतः अनुष्का होत्या. त्यांची तर जणू वर्षांची जुनी इच्छा पूर्ण झाली होती, ज्यामुळे त्या दोघींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. काही दिवसानंतर ती सकाळीच वेळ होती जेव्हा गौरी किचनमधून नाश्ता आणून टेबलावर मांडत होती. तितक्यात मुख्य दरवाजाची बेल वाजली. गौरी आपले हात पुसत दरवाजाच्या दिशेने पुढे गेली. तिने जसं दरवाजा उघडला तसे समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून तिची नजर तिथेच खिळून राहिली. दरवाजावर ह्यावेळी अर्णव उभा होता. तिकडे अर्णवने ज्याने पुन्हा बेल वाजवण्यासाठी हात वर केला होता. जेव्हा दरवाजावर गौरीला पाहिले तेव्हा त्याची नजरही तिच्यावरच स्थिरावली. गौरीने ह्यावेळी काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साधीशी कुर्ती आणि खाली मॅचिंग पटियाला घातला होता. तिचे केस विस्कटलेले होते, जे तिने तसेच मागे वळून क्लेचर लावले होते. तिच्या केसांचा काही बटा पुढे तिच्या चेहऱ्यावर येत होत्या, पण ह्यावेळी सगळ्या पलीकडे अर्णवची नजर तिच्या चेहऱ्यावर होती, जो चेहरा आता पूर्वीपेक्षा जास्त सुकलेला आणि निस्तेज वाटत होता. चेहऱ्यावर ना कोणताही मेकअप होता, ना कोणत्याही चमक आणि ओठांवरती हसूही नव्हते, जे नेहमी तिच्या चेहऱ्यावर असायचे. डोळ्यांखालीही हलकी काळी वर्तुळे दिसत होती, जणू ती कित्येक रात्रीपासून झोपलीच नव्हती. गौरीचे हे रूप एका क्षणासाठी अर्णवच्या मनाला चटका लावून गेले, पण त्याने लगेचच आपल्या चेहऱ्यावरील भाव बदलले आणि तो ओठांवर हसू आणत नॉर्मल झाला. दुसरीकडे आज गौरी ही एकटक अर्णवकडे पाहत होते. आज तिने कित्येक दिवसानंतर त्याला पाहिले होते. निळी जीन्स आणि पांढऱ्या शर्टमध्ये व्यवस्थित सेट केलेलं केसांसह तो खूप हँडसम दिसत होता आणि त्याच्या ओठांवर उमलेले हसू अधिकच जीवघेणे वाटत होते, ज्यामुळे गौरीची नजर त्याच्यावरच खिळून राहिली. तितक्यात अर्णव हसत तिला म्हणाला, अनुष्का उठली आहे का गौरी? त्याचे हे बोलणे ऐकून गौरी भानावर आली आणि तिने एकाएकी आपली नजर अर्णववरून हटवली. ती चोचरत त्याला म्हणाली, हो हो दीदी उठली आहे. ती ती तिच्या खोलीत आहे. तिने अर्णवकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारले, का काही काम होते का तिच्याकडे? तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहत म्हणाला, हो खरं तर आज मी आणि ती शॉपिंगसाठी जाणार आहोत आणि त्यानंतर फिरायला, म्हणूनच मी तिला न्यायला आलो होतो. त्याचे हे बोलणे ऐकून गौरीला आपल्या मनात एक मोठा दिलासा मिळण्याऐवजी प्रचंड जडत्व जाणवू लागले. आज अर्णवशी बोलतानाही तिला एक अजब संकोच वाटत होता. ती थोडीशी हसण्याचा प्रयत्न करत अर्णवला म्हणाले, ओ हो ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही आत या, मी दीदीला तुम्ही आल्याचे सांगते. कदाचित ती तुमच्यासोबत जाण्यासाठी तयार होत असेल. त्यावर अर्णव हसत आत आला. तिकडे गौरीने अर्णवपासून पाठ फिरवत आपल्या डोळ्यात आलेले अश्रू डोळे बंद करून
आतले आत दाबून टाकले आणि मग ती अनुष्काचं खोलीच्या दिशेने निघून गेली. पण तिची ही हालचाल आणि तिच्या डोळ्यातील ते अश्रू अर्णवच्या नजरेतून सुटू शकले नव्हते. अर्णवच्या ओठांवर जरी हसू होते तरी त्याचे हात मात्र रागाने आणि हतबल होऊन मोठ्या आवळल्या गेल्या होत्या. काही वेळानंतर अनुष्का पळत पळत आपल्या खोलीबाहेर आली आणि हॉलमध्ये उभ्या असलेल्या अर्णवच्या थेट गळ्यात पडली. हे पाहून तिच्या पाठीमागून येत असलेली गौरी किचनच्या दिशेने वळली आणि निघून गेली. तिकडे अर्णवने तिला पाहिले आणि मग प्रेमाने अनुष्काच्या डोक्यावरून हात फिरवत हसून तिला म्हणाला, तर मग तयार आहेस ना तू शॉपिंगला जाण्यासाठी? तेव्हा अनुष्का हसत त्याला म्हणाली, हो मी तर अगदी तयार आहे. हे बघ, त्याच्यापासून वेगळे होत त्याच्यासमोर उभी राहत ती म्हणाली, मी तुझ्या आवडीचा ड्रेस घातला आहे. कशी दिसते मी, सांग ना. तेव्हा अर्णवने तिच्याकडे पाहिले आणि मग तिरप्या नजरेने गौरीकडे पाहत असून तिला म्हणाला, खूप छान दिसतेस. खरं तर तू खूप खूप जास्त सुंदर दिसतेस. आता जेव्हा तू तयार आहेसच तर मग उशीर कशाला करायचा? चला निघूया शॉपिंगसाठी आणि नंतर आपल्याला फिरायलाही जायचं आहे ना. त्यावर अनुष्का त्याच्याकडे पाहत आनंदाने हसून म्हणाली, हो जाऊया ना, पण आपण माझ्या आवडत्या मॉलमध्ये जाऊया. मला तिथले ड्रेसेस खूप आवडतात आणि तिथे जेवणही एकदम फर्स्ट क्लास क्वालिटीचे मिळते. यू नो व्हॉट, तिथला रेड वेल्वेट केक तर अगदी ऑसम आहे. तू नक्की ट्राय कर. तिच्या ह्या बोलण्यावर अर्णवने होकारार्थी मान हलवली. त्याने अनुष्काच्या हातात आपला हात गुंफला आणि हसत तिच्यासोबत पुढे जाऊ लागला. तितक्यात डायनिंग टेबलाजवळ उभी राहून हे सगळे पाहत असलेली गौरी एकदम पुढे आली आणि अनुष्काकडे पाहत म्हणाली, अनुदी. अनुष्काने तिच्याकडे पाहिले तशी ती पुढे म्हणाली, दी, नाश्ता तयार आहे, तू नाश्ता करून जा ना. तेव्हा अर्णव एकदम अनुष्काकडे पाहत म्हणाला, पण मी तर तुझ्यासाठी आधीच ब्रेकफास्ट अरेंज करून ठेवला आहे. जर तू इथेच खाऊन गेलीस तर तिथे काय खाणार? त्याचे हे बोलणे ऐकून अनुष्का हसून त्याला म्हणाले, खरंच तू माझ्यासाठी ब्रेकफास्ट अरेंज केला आहेस? अर्णवने होकारार्थी मान हलवली. ज्यावर अनुष्का आणखीनच खुश झाली. ती एकदम अर्णवच्या जवळ आली आणि अर्णवने मागे होण्यापूर्वीच तिने आपला चेहरा पुढे करून त्याच्या गालावर किस केले. ती हसून त्याला म्हणाली, हाऊ स्वीट ऑफ यू अर्णव. आता असं कसं होऊ शकतं की तू माझ्यासाठी ब्रेकफास्ट डेट अरेंज केली आहेस आणि मी इथे खाऊन ती स्पॉईल करेन? नाही, मी तुझ्यासोबत तिथेच जाऊन खाणार. इतके बोलून तिने गौरीकडे पाहिले आणि म्हणाले, गौरी, हा नाश्ता तू खाऊन घे आणि लवलीला देखील खायला सांग. सॉरी, पण मला ह्यावेळी अर्णवचे मन दुखवायचे नाही आहे. यू नो ना, त्याने माझ्यासाठी डेट अरेंज केली आहे आणि जर मी आता इथे नाश्ता केला तर त्याला वाईट वाटेल. प्लीज हां, तो वाईट मानून घेऊ नकोस. तेव्हा गौरी, जिचे डोळे अनुष्काला अर्णवच्या इतके जवळ पाहूनच पाण्याने भरून आले होते, तिने फक्त हलकीच मान हलवली आणि ती तिथून किचनच्या दिशेने निघून गेली. तिकडे हे पाहून अर्णवचे डोळेही एकदम थंड पडले. त्यानंतर त्याने हसून अनुष्काकडे पाहिले तशी अनुष्का त्याच्यासोबत हसत हसत घरातून बाहेर पडली. दुसरीकडे किचनचं आत गौरीने सिंकजवळ जाऊन आपल्या चेहऱ्यावर पाणी मारून चेहरा धुतला. तिचे डोळे हलकेसे लाल झाले होते. ती दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत करू लागली. तिचे मन खूप जड होत होते. त्यामुळे ती आपला नाश्ता न करताच बॅग उचलून कॉलेजसाठी निघून गेली. संध्याकाळी गौरी हॉलमध्ये सोफ्यावर बसून आपले नोट्स काढत होती आणि लवली डायनिंग टेबलाजवळ उभी राहून पाणी पित होती. तितक्यात दाराची बेल वाजली. लवलीने दरवाजा उघडला तर समोर अनुष्का उभी होती. तिच्या हातामध्ये मोठमोठे शॉपिंग बॅग्स होते. लवली एका बाजूला सरकली तशी अनुष्का आत आली. तिने हॉलमध्ये येऊन ते शॉपिंग बॅग्स एका टेबलावर आदळले. मग स्वतः सोफ्यावर पसरून बसली आणि लांब लांब श्वास घेऊ लागली. तिकडे आवाज ऐकून गौरीने तिच्याकडे पाहिले आणि मग तितक्यात अनुष्का धापा टाकत तिला म्हणाली, गौरी, प्लीज यार, एक ग्लास पाणी दे ना. आज तर खूप दमले मी. आता माझ्या अंगात एक चमचा उचलण्याचीही ताकद उरलेली नाही. आता असं वाटतंय की थेट बेडवर जाऊन झोपावं.
अर्णवने आज इतकी शॉपिंग करवली आणि इतकी फिरवली की मी तर थकलेच, पण मजाही खूप आली. तिचे हे बोलणे ऐकून गौरी तिच्यासाठी पाणी आणायला उठणारच होती. तितक्यात लवलीने तिथे येत अनुष्काकडे पाण्याचा ग्लास पुढे केला. तिने अनुष्काकडे आणि त्या शॉपिंग बॅग्सकडे इशारा करत विचारले, हो ते सगळं तर ठीक आहे की. अर्णवजींनी तुला खूप फिरवले, शॉपिंग करवली, पण हे सगळं कशासाठी? एवढी सगळी शॉपिंग करण्याचे काही खास कारण आहे का? तेव्हा अनुष्काने आधी तिच्या हातातील पाण्याचा ग्लास घेतला आणि एका दमात सगळे पाणी पिऊन टाकले. मग लवलीकडे पाहत ती म्हणाली, हो ना, खूप मोठे कारण आहे. खरं तर गोष्ट अशी आहे की, आनंदाने हसत म्हणाली, मी आणि अर्णव लवकरच साखरपुडा करणार आहोत. बस ह्याच कारणामुळे आम्ही आधीच सगळी तयारी करून ठेवत आहोत, जेणेकरून अगदी वेळेवर कोणतेही अडचण येऊ नये. तिचे हे बोलणे ऐकून गौरीच्या हातातून तिची पुस्तके सुटली आणि ती जमिनीवर पडली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळलेले होते. काहीतरी पडल्याचा आवाज ऐकून लवली आणि अनुष्काने नजर फिरवून गौरीकडे पाहिले. तेव्हा गौरीने लगेचच खाली वाकून आपली पुस्तके उचलत त्या दोघींना म्हणाली, सॉरी, ती चुकून माझ्या हातातून निसटली. तुम्ही दोघी बोला, मी खूप दमली आहे, खोलीत जाऊन आराम करते. इतके बोलून ती लगबगीने तिथून निघून गेली. तिकडे अनुष्काने हिला काय झाले असे म्हणत आपले कांदे उडवले आणि ती लवलीला दिवसभरात घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगू लागली. लवली मात्र शांतपणे तिचे बोलणे ऐकत राहिली. लवलीला गौरीच्या तिथून जाण्याचा खरा अर्थ समजला होता. तरीही ती गप्पच राहिली आणि ती व अनुष्का दोघी मिळून गप्पा मारू लागल्या. दुसरीकडे गौरी आपल्या खोलीत आली. तिने आपली पुस्तके तिथेच एका टेबलावर टाकली आणि ती बेडवर झोपली. तिने आपला हात दुमडून डोळ्यावर ठेवला. यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक अजब शांत वेदना पसरली होती.